नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जीवनामध्ये आनंदी राहण्यासाठी मानवी भावभावनांचा संबंध, मेंदूमध्ये असलेल्या किंवा तयार होणाऱ्या हार्मोन्स, हा विशिष्ट हार्मोन, ह्यामधले हॅपी हार्मोन्स म्हणजे काय आणि ते बूस्ट करण्याचे सोपे उपाय काय याविषयी माहिती जाणून घेऊया. प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने आयुष्यामध्ये आनंद राहायचा प्रयत्न करत असते. एखादी चांगली नोकरी, हसते खेळते कुटुंब, पुरेशी झोप, मनामध्ये शांती अशा काही मोजक्या गोष्टी माणसाला आनंदी राहण्यासाठी हव्या असतात. व्यक्ती वेळी ह्या घटकामध्ये गोष्टी वाढत जातात किंवा कमी होत जातात. कोणाला कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मिळू शकेल याबद्दल सांगणे अशक्य आहे. प्रत्येक माणूस हा वेगळा असल्याने आनंदाची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. एखाद्या व्यक्तीला एखादा आवडता पदार्थ खाल्ल्याने समाधान मिळते, तर एखाद्याला डाएटिंग करून आनंद प्राप्त होतो. कोणाला आराम करून मजा येते, तर कोणी प्रचंड मेहनत करून बक्कळ पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये धन्यता मानतो. प्रत्येकाचा आनंद वेगळा, आनंद साजरा करायची पद्धत वेगळी. माणसाच्या हाताच्या बोटाच्या ठशाप्रमाणे प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असू शकतो. एखाद्या सामान्य व्यक्तीच्या जागी तुम्ही एखाद्या मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या माणसाला याबद्दल विचारल्यास ही व्याख्या बदलली जाऊ शकते. मानसशास्त्रानुसार मानवी भावभावनांचा संबंध आपल्या मेंदूमध्ये असलेल्या किंवा तयार होणाऱ्या विविध प्रकारच्या हार्मोन्सशी जोडलेला असतो. एखादा विशिष्ट हार्मोन्स प्रमाणापेक्षा जास्त तयार झाला तर तुम्ही खूप खुश असता. एखाद्या खास हार्मोनची पातळी खालावल्यामुळे तुम्ही दुःखी होऊ शकता. मेंदूतील हे केमिकल्स आणि हार्मोन्स याचा काम करण्याबद्दल जगातील अनेक तज्ज्ञांनी रिसर्च स्टडी केले आहेत. परंतु मानवी भावभावनांचे व्यवहार इतके किचकट आहे की अजूनही विज्ञानाला त्यामध्ये बराच अभ्यास करायची आणि प्रयोग करायची, शोध लावायची गरज आहे. आपल्या मेंदूतील एक विशिष्ट हार्मोन आपण आनंदी होणार की दुःखी होणार हे निर्धारित करू शकतो का? एखाद्या हार्मोनमुळे मानवी भावना नियंत्रणामध्ये येते का? असे प्रश्न आपल्याला पडतात. जर एका विशिष्ट हार्मोनची पातळी आपण वाढवू किंवा कमी करू शकतो का, अशीही शंका मनामध्ये येते. अशा शंका, निरसन आणि हार्मोन्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. जे हार्मोन व्यक्तीच्या मूडमध्ये आनंद किंवा हॅपीनेस आणण्यासाठी कारणीभूत असतात, अशा हार्मोन्सना हॅपी हार्मोन्स असे म्हटले जाते. अशा हार्मोन्स बूस्ट करण्याच्या काही सामान्य आणि प्रमुख सवयी जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण हॅपी हार्मोन्स कोणते आणि त्याचा संबंध कशा प्रकारे असतो याविषयी माहिती जाणून घेऊया. 1. डोपामाइन. डोपामाइन हा हार्मोन फील गुड या स्वरूपातील हार्मोन मानला जातो. हा एक हार्मोन असल्यासोबतच एक प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर देखील आहे. आनंदी क्षण, अनुभव, अध्ययन, आठवणी यासारख्या काही घटकांशी डोपामाइन संबंधी असलेले आढळून येते. 2. सेरोटोनिन. डोपामाइन प्रमाणे हे हार्मोन देखील न्यूरोट्रान्समीटर आहे. तुमच्या मूडसोबत झोप, भूक, पचन, अध्ययनाची क्षमता आणि आठवणी या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सेरोटोनिन हार्मोन मदत करते. 3. ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हार्मोनला लव्ह हार्मोन असे देखील म्हटले जाते. या ऑक्सिटोसिन हार्मोनचा संबंध अपत्य जन्मायच्या वेळी, स्तनपान करताना, मजबूत आई-वडील अपत्य यासारख्या मजबूत संबंधाशी आवश्यक घटकांशी जोडलेला असतो. हे हार्मोन माणसातील विश्वास वाढवणे, नात्यांमध्ये जिव्हाळा, सहानुभूती प्रस्थापित करणे अशा गोष्टींमध्ये मदत करत असते. 4. एंडोर्फिन्स. एंडोर्फिन्स हार्मोन हे आपल्या शरीराचे प्राकृतिक दुःखनिवारक हार्मोन आहे. शरीरामध्ये वेदना किंवा तणाव निर्माण झाल्यावर हे हार्मोन त्यावर काम करते.
हे हार्मोन प्रामुख्याने जेवताना, वर्कआउट करताना पाहायला मिळते. तुम्ही शरीराला आनंदी ठेवणारे काम करत असताना एंडोर्फिनच्या हार्मोनचे प्रमाण वाढत जाते. 1. बाहेर फिरायला जाणे. बाहेर फिरल्याने, उन्हामध्ये खेळल्याने तुमचा मूड छान होतो असे तुमच्या निदर्शनास कधीतरी आले असेल. घराबाहेर पडून फिरल्यामुळे आपल्या शरीरामध्ये एंडोर्फिन्स किंवा सेरोटोनिन या हार्मोन्सचे प्रमाण वाढायला मदत होते. काही वेळ हा व्यायामामध्ये घालवा. व्यायामामुळे व्यक्तीची शारीरिक शक्ती वाढायला मदत होते. बॉडी फिट होत जाते. ह्या शारीरिक फायद्यांसोबत एक्सरसाइजमुळे व्यक्तीला सकारात्मक फील व्हायला सुरुवात होते. रनिंग करणाऱ्या रेसरला रनिंग केल्यामुळे जे आनंदाची भावना जाणवते त्या भावनेला रनर्स हाय असे म्हटले जाते. एक्सरसाइज आणि एंडोर्फिन्स याच्यामध्ये देखील आनंदाचा हाच संबंध असतो. एक्सरसाइज केल्यामुळे एंडोर्फिन्ससोबतच डोपामाइन आणि सेरोटोनिनचे प्रमाण देखील वाढायला मदत होते. नियमित शारीरिक व्यायामामुळे हे हार्मोन तयार होत जाताना ज्याने आनंदी राहायला मदत मिळते. एक्सरसाइज करणे हा हॅपी हार्मोन्स बूस्ट करण्यासाठी अचूक उपाय मानला जातो. 2009 साली ह्या तत्वावर एक छोटा प्रयोग केला गेला. ह्या प्रयोगामध्ये 12 पुरुषांना समाविष्ट करून घेतले. 12 जणांना काही दिवसांसाठी एक्सरसाइज करायची सूचना दिली गेली. रिझल्ट असा आला की एकट्याने व्यायाम करणाऱ्यापेक्षा जास्त फायदा हा एकत्र मिळून व्यायाम करणाऱ्या मंडळींना झाला आहे. सकाळी कोवळ्या उन्हामध्ये व्यायाम केल्याने सेरोटोनिनचे प्रमाण दिवसातल्या अन्य वेळी केलेल्या व्यायामामुळे मिळणाऱ्या सेरोटोनिनच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे असे आढळून आले. सकाळी लवकर उठून 30 मिनिटं एरोबिक एक्सरसाइज केल्याने फायदा होऊ शकतो. 3. मित्रांसोबत गप्पा गोष्टी करा. लाफ्टर इज बेस्ट मेडिसिन म्हणजे हास्य हे सर्वोत्तम औषध आहे अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. अगदी विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध झालेले आहे. हसण्यामुळे अनेकदा अडचणी दूर व्हायला मदत होते. तुमच्या आवडीचे पदार्थ बनवा. अनेक संशोधनानुसार हा उपाय वापरल्याने हे 4ही प्रकारचे हार्मोन्स बूस्ट व्हायला मदत होते असे आढळले आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी तुमच्या आवडीचे जेवण तयार करणे शरीरामध्ये डोपामाइन आणि एंडोर्फिन्स या हार्मोन्सचे उत्पादन वाढायला मदत करते. आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जेवण शेअर करून खाल्ल्याने प्रेम वाढते. जेवण तयार करताना देखील आपल्यामध्ये ऑक्सिटोसिनचा स्तर देखील वर गेलेला पाहायला मिळतो. संगीत ऐकायचा प्रयत्न करा. संगीत आपल्या मेंदूतील हार्मोन्सची ग्रोथ व्हायला मदत होते. गाणी ऐकल्यामुळे हार्मोन्सचे उत्पादन होते. तुम्ही संगीताचे शौकीन असला तर याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. यामुळे मनाला शांती मिळू शकते आणि मेंदूतील डोपामाइन हार्मोनचे उत्पादन अधिक होते. रात्री पुरेशी झोप घ्या. प्रत्येकासाठी मानसिक, शारीरिकरित्या फिट राहण्यासाठी किमान 7 ते 9 तासांची झोप आवश्यक मानले जाते. याने शरीरातील असणाऱ्या हार्मोन्सना संतुलित ठेवायला मदत होते. शांत आणि पुरेशी झोप झाल्याने सकाळी उठल्यावर तरतरी येऊन सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात होते. झोप नीट न झाल्यास डोपामाइन हार्मोन देखील अपेक्षापेक्षा कमी प्रमाणात तयार होते. ह्याचा परिणाम तुमच्या मूडवर होतो. तुमचे दिवसभर तुम्ही निगेटिव्ह झोनमध्ये राहिल्याने तुमची कामे देखील होत नाहीत आणि नीट झोप झाल्याने प्रोडक्टिव्ह वृत्तीला चालना मिळते. तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात असे वाटल्यास तणावाच्या सोर्सपासून एक छोटा ब्रेक घ्या. जोरजोरात हसायला लागा. किमान 20 मिनिटांसाठी पळायला, खेळायला, फिरायला घराबाहेर पडा. मेडिटेशन करा. लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला, सामाजिक संपर्क वाढवा. असे काही सोपे आणि मोजके उपाय करून पहा.
ह्या उपायांपैकी तुम्हाला आवडणारा किंवा शक्य असणारा असा कोणताही उपाय करून पहा. ह्या उपायांमुळे शरीरातील सेरोटोनिन, डोपामाइन आणि एंडोर्फिन्स हे हार्मोन्स बूस्ट व्हायला सुरुवात होईल आणि परिणामी तुम्ही स्ट्रेसपासून दूर जायला लागून शांत व्हाल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.